तर ठाकरे गट आणि काँग्रेस त्याचबरोबर शरद पवार गटाची 5 जागांवर भांडणं सुरू आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। त्यांची भांडणं संपल्यानंतर आमच्यासोबत चर्चा सुरू होईल असा टोला देखील आंबेडकर यांनी लगावलाय। आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही, यांची भांडणं मिटवली आणि चर्चा होईल अशी अपेक्षा करतो असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। 12 ते 16 मार्च दरम्यान आचारसंहिता लागू होईल असा दावा देखील प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आलाय। काँग्रेस आणि एनसीपी यांची 5 जागेंवरनं भांडणं चाललेली आहेत आणि दर दिवशी गेल्या 4 दिवस वर्तमानपत्र टीव्ही सगळे चाललेले आहेत की वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्यात हेच कळत नाहीत, ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली। मी आपल्याला असं सांगतो की आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही। आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल, त्यांची भांडणं संपल्यानंतर। आता त्यांचीच भांडणं सुरुवात नाही झाली तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे? 12 मार्चला ते 16 मार्च पर्यंत आचारसंहिता चालू होईल। आता यांचं भांडण मिटलं नाही तर मग काय? मी अपेक्षा करतोय की यांचं भांडण मिटेल आणि आमच्या बरोबर चर्चेला बसतील। यांचं भांडण मिटलं नाही तरी हे वर्तमानपत्रातून सांगतात की आम्ही वंचितला बोलवले ना, आम्ही जातो, त्यांनी दिलेली कॉफी पितो आणि आम्ही त्यांना विचारतो तुमचं भांडण संपलं का? ते म्हटलं नाही, पुढच्या मीटिंग मध्ये आपण बोलू। आम्ही म्हणतो पुढच्या मीटिंग मध्ये येतो।